नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपलं सर्वांचं स्वागत. आज संदेशच्या स्टुडिओमध्ये पंचायत समिती केतूर गणातून अतिशय चांगल्या मताधिक्यानं विजयी झालेले ॲडव्होकेट अजितजी विघ्ने साहेब आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या मताधिक्याने विजय झालेला आहात. कारण या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर केतूर गणामध्ये आपल्याला 6434 मतं मिळाली आहेत. आपले प्रतिस्पर्धी तालुका विकास आघाडीचे विलासजी कोकणे यांना 3951 मतं मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार जे ॲडव्होकेट जमीर कलिंदर आहे त्यांना अवघी 70 आणि शिवसेनेचे संतोष वारगड आहेत त्यांना 828 मतं मिळाली आहेत. आणि आपला या निवडणुकीमध्ये 2483 मतांनी बहुमताने असा मताधिक्याने विजय झालेला आहे. या यशाचं रहस्य नेमकं काय आहे? खरं तर साहेब पहिल्यापासनं म्हणजे ह्याचं म्हणजे रहस्य सांगायचं म्हणलं तर सर्वसामान्यांची असणारी जी नाळ आहे त्या सर्वसामान्यांबरोबर असणारा रोजचा जो माझा सहवास आहे, त्यांची कामं दररोजची जी करायची माझी पद्धत आहे, त्याच्यामुळंच खरं तर हा विजय संपादन करता आला. राजकारणामध्ये खरं तर तिकीट मिळवणं हे पण फार महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि योग्य माणसांच्या सान्निध्यात राहून आपण आपलं कार्य करत जर राहिलो दररोजचं तर समाजासाठी कुठंतरी आपण एखादा थोडासा वेळ काढला पाहिजे आणि त्या माध्यमातून समाजाची जर सेवा करत राहिलो तर 100% कधी नाही कधी आपल्याला हे चांगल्या प्रकारचं यश मिळतं असं मला ह्या यशातून वाटतं. आता या पंचायत समितीच्या जो काही उमेदवार जे आहेत, विजयी उमेदवार आहेत, यामध्ये आपण खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित आहात, वकील आहात. वकील म्हणून तुम्ही करमाळ्यामध्ये तर प्रॅक्टिस करत आहातच. वकील संघाचं सचिवपद, त्याचबरोबर उपाध्यक्षपदही आपण भूषवलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेवरती आपण काम केलं आहे. भ्रष्टाचार विधी समितीवरती काम केलं आहे आणि भविष्यामध्ये या पंचायत समितीच्या माध्यमातून उपसभापतीपदाची पण आपल्याला संधी मिळू शकते. या पुढं तुमची कामाची जी काही पद्धती आहे किंवा नियोजन आहे ते कसं असेल? सर ह्याच्यामध्ये मला असं सांगायला आवडेल की वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासूनच मी राजकारणाला खरं तर सुरुवात केली. म्हणजे पूर्वी शिवसेनेचा एक साधा शाखा प्रमुख म्हणून मी केतूर गावामध्ये सुरुवात केली. त्यावेळेस जुन्या कालावधीमध्ये माझ्या गावामध्ये माझे आमदार रावसाहेब पाटील यांचं फार मोठं प्रस्थ होतं. रामराव साहेबराव पाटील जे जनता दलातून पाठीमागे उभे होते त्यांचंही फार मोठं प्रस्थ होतं. आपले माजी उपसभापती असलेले आमचे मामा पोपटराव पाटील यांचंही फार मोठं प्रस्थ होतं. आपल्या तालुक्यामध्ये अनेक राजकीय मंडळी मी पाहिलेत. म्हणजे आत्ता जी नावं घेतली त्यांच्या व्यतिरिक्त अनेक लोक आहेत की करमाळा तालुक्याच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये अगदी 17व्या-18व्या वर्षापासूनच मी अभ्यासात होतो आणि मलाही कुठेतरी वाटायचं की आपण लोकांची जर सेवा केली तर आपण सुद्धा कुठेतरी पुढारी होणार. ही एक माझी लहानपणापासूनची एक इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून ॲडव्होकेट शिवाजीराव मांगले साहेबांबरोबर चालू केलं आणि मतदार यादीमध्ये नाव माझं समाविष्ट झालं की मला केतूर ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. मला पूर्वीपासून समाजकार्याची आवड, सर्व मित्रांचा असणारा व्यासंग आणि सगळ्यामध्ये मी एकदम रमून जायचो आणि त्यावेळेसपासून मला सर्वसामान्यांची कामं करण्याची फार मोठी आवड होती. ती आवड मी जोपासली. त्याच्या माध्यमातूनच पुढं स्वर्गीय दिगंबररावजी बागल साहेब यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांबरोबर पण मी काम केलं. त्याच्यानंतर मी आमदार नारायणबा पाटलांच्या पण गटात काम केलं आणि आता मी संजय मामा शिंदे साहेबांच्या गटात काम करतोय. राजकारणामध्ये संधी फार महत्त्वाची असते साहेब आणि मला राजकारणामध्ये सुरुवातीला 2012मध्ये तालुका पातळीवर येण्यासाठी मला आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी मला काँग्रेस पक्षातून मला उमेदवारी दिली होती केतूर पंचायत समिती गणातून आणि त्यावेळेस फक्त 850 मताचा लीड होता. परंतु पारेवाडीसारख्या गावामध्ये जरा बोगस मतदान झालं आणि त्यामुळे तिथं 1200 मतदान माझ्या विरोधात गेलं आणि त्यावेळेस मला तिथं पराभव स्वीकारावा लागला. मला त्यावेळेसची संधी हुकली होती, ती संधी कुठंतरी पाहिजे होती. मी काम तर करतच राहिलो आहे. म्हणजे जरी 2012ला निवडणूक पराभूत झालो असलो तरीसुद्धा केतूर ग्रामपंचायतचं माझे सरपंचपद मी भूषवलेलं आहे.
केतूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून माझ्या पत्नीने पण काम केलेलं आहे, माझ्या अनेक मित्रांनी कामं केलेत आणि सर्वसामान्यांची सेवा हाच महत्त्वाचा विषय घेऊन मी पुढं जात राहिलो आणि त्याच्यातून हे यश मिळत गेलं साहेब. आता तुम्ही आता बोलताना सांगितलं की म्हणजे बागल गट, जगताप गट, पाटील गट आणि संजय मामा शिंदे गट, विरोधकांचा या संदर्भामध्ये आपल्यावरती आरोप होतो की आपण नेहमी गट बदलता, पक्ष बदलता, कारण तुम्ही एकदा शिवसेनेकडं, एकदा काँग्रेसकडून आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिला. त्याला तुमचं काय उत्तर काय असू शकेल? 100% सर, ह्याच्यावर उत्तर मी देऊ इच्छितो. फार तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला, कारण गटबदलाची परंपरा ही काय म्हणजे फक्त माझ्याच बाबतीमध्ये नाही आहे. आपण जर करमाळा तालुक्याचं राजकारण पाहिलं असेल तर वरिष्ठ पातळीवर पण लोक, पुढारी मंडळी ज्या त्या पद्धतीने, ज्या त्या अँगलनी गट बदलत राहतात. मला ज्या अडचणी आल्या राजकारण करताना किंवा समाजकारण करताना, त्या अडचणींमुळेच मला गट बदलायची पाळी आली साहेब. मला माझं जर पार्श्वभूमी बघितली तर मी शिवसेनेच्या माध्यमातून मी प्रवेश केलेला माणूस. माझ्या घरची परिस्थिती म्हणजे कोण माझा राजकीय मोठा कोण गॉडफादर नाही. बरोबर. राजकीय परिस्थिती माझी म्हणजे माझे वडील साधे पिठाची गिरणी चालवणारे शेतकरी कुटुंबातले, आणि ॲक्च्युली केतूर नंबर 2 हे पुनर्वसित गाव आहे आणि त्या गावामध्ये पोमलवाडीहून माझं पुनर्वसन त्या ठिकाणी झालं. पोमलवाडी गावात माझा जन्म झाला, ती माझी जन्मभूमी, आणि केतूर नंबर 2 जी आहे ती माझी कर्मभूमी. परंतु मूळ गाव जे माझ्या वडिलांचं आहे ते मूळ गाव आमचं दौंड आहे. बरोबर. माझ्या वडिलांची किंवा आमच्या भावकीची दौंडला पाटीलकी पहिली. बरोबर. परंतु तिथलं सगळं सोडून आमचे वडील आमच्या 2 आत्या पोमलवाडीमध्ये दिलेल्या असल्यामुळं मला त्या ठिकाणी माझं कुटुंब आलं, स्थिरावलं. परंतु माझ्या आईवडिलांची फार मोठी पुण्य आहे माझ्या पाठीमागं आहे. माझ्या आईवडिलांनी गिरणीच्या माध्यमातून असू द्या, म्हणजे साधी पिठाची चक्की होती, उद्योग होता त्यावेळेस, तो व्यवसाय अतिशय मोठा समजला जायचा. परंतु त्या 10-5 गावामध्ये जे माझं आता केतूर पंचायत समिती गण आहे, त्या केतूर पंचायत समिती गणामध्ये जी गावं आहेत त्या गावामधल्या प्रत्येक माणसाशी माझ्या वडिलांची नाळ जोडली. बरोबर. आणि माझ्या वडिलांना फार प्रचंड प्रमाणात मानतात, विघ्ने मामा म्हणून त्यांना संबोधलं जायचं. त्या वडिलांचा आशीर्वाद हे माझ्या पाठीशी, आणि मला समाजकार्याची आवड. मला वडिलांनी कधीच म्हणले नाहीत की समाजकार्य तू करतोय किंवा तुला उद्या काहीतरी मोठं काहीतरी अधिकारी व्हायचं आहे, काय व्हायचं आहे. मला कधीच विरोध केला नाही. मी करमाळ्याला यायचो, सुरुवातीला STला बसून यायचो, मांगले साहेबांपाशी यायचो, दिवस मी त्यांच्या मोर्चामध्ये घालवायचो, कुठल्या कामात हे करायचो. परंतु कधीच मला वडिलांनी विरोध केला नाही. पुढं राजकारण घडताना असं झालं साहेब की शिवाजीराव मांगले साहेबांच्या शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये मला कुठंतरी अशी कमतरता वाटायची की आपल्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही आहे. आणि नेमकं त्यावेळेस शिवसेनेतूनच दिगंबररावजी बागल मामा निवडून आले होते, त्यांच्या पाठिंब्यावर मंत्री झाले होते. मामांनी मला सहज बोलता म्हणले की मी पण शिवसेनेचाच आमदार आहे, तुझ्यासारखा कार्यकर्ता माझ्याबरोबर. त्यावेळेस मी उपसरपंच होतो. मामांनी जवळ घेतलं, त्यांनी अतिशय मला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद दिला आणि मी म्हणजे अतिशय जवळचा कार्यकर्ता दिगंबरराव मामांचा. आणि मग मामांच्या अतिशय जवळ, परंतु मामांचं अकाली अल्पावधीत निधन झालं. त्यामुळं जरा थोडं मी बॅक साईडला पडलो गेलो. पुढं काही घटना घडल्या राजकीय, जरा काही राजकीय द्वेष असतात लोकांच्या मनामध्ये. माझ्याच गावातल्या काही लोकांनी त्या तत्कालीन मामा गेल्याच्या नंतर आदरणीय रश्मीदिदी बागल असतील, नवीनच त्यांचं पण एंट्री होती राजकारणामध्ये मामा गेल्याच्या नंतर, त्यांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने कान भरले आणि माझ्याविषयी गैरसमज निर्माण केले. आणि त्याच्यामुळं आम्ही बागल पार्टीतून मला बाहेर पडावं लागलं. बागल पार्टीतून मी जयवंतरावजी जगताप साहेबांपाशी आलो. जयवंतरावजी जगताप साहेबांनी मला 2012ला पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी दिली. परंतु त्यावेळेचा काळ असा होता साहेब की आपल्या तालुक्यातले कारखाने सगळे बंद, आमचा सगळा ऊसाचा पट्टा, शेतकऱ्याशी निगडीत सगळं अर्थकारण राजकारण सगळं चालतं. आणि मग मला असं वाटायचं की माझ्या लोकांचं जे अडीअडचणी आहेत त्या सोडवायसाठी आपण कुठंतरी काहीतरी साखर कारखानदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी अटॅच झालं पाहिजेत, त्यांच्याबरोबर बसलं पाहिजेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये नेमकं बारामती ॲग्रो कारखाना जो आहे राजेंद्रदादा पवार साहेबांचा, त्या कारखान्याच्या उभारणीसाठी आमच्या भागामध्ये मीटिंग वगैरे चालू होत्या. आम्ही आपोआप सुभाषाबा गुळवे असतील, मी असतील, अशोक पाटील असतील किंवा अनेक मंडळीत आमच्या भागातली की ती कारखान्यामुळे तिकडं आम्ही अटॅचमेंटमध्ये गेलो.
अटॅचमेंटमध्ये गेल्याच्या नंतर त्या काळामध्ये सुभाष आबा गुळे वगैरे सगळी मंडळी राजेंद्रदादा पवारांबरोबर असल्यामुळं ते जयवंतराव जगताप साहेबांपासून जरा थोडं अलिप्त राहिली गेली. परंतु मला साहेबांनी 2012 साली निवडणुकीला उभं केल्यामुळं मी त्यांच्या बरोबरच होतो. परंतु पुढं जगताप गटाचं जे काय प्लॅनिंग असतात राजकीय असू द्या, मला असं दिसायला लागलं की जगताप गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते कुठंतरी प्रत्येक ठिकाणी कमकुवत पडत आहेत. गटाचं प्लॅनिंग व्यवस्थित होत नाही. आणि त्या कालावधीमध्ये नेमकं जी निवडणूक विधानसभेची आली होती त्या निवडणुकीमध्ये बहुतांश कार्यकर्त्यांचं भाऊंना असं म्हणणं होतं की भाऊ आपण जरा थोडं थांबूया आणि पुढची निवडणुकीमध्ये आपण तयारी करूया. म्हणजे आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाऊंनी जो पॉज घेतला आहे, भाऊंनी त्यांच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं की उंच उडी जर मारायची असेल तर कुठेतरी पॉज घेणं गरजेचं असतं. ते अतिशय मोठे नेते आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या संदर्भात बोलताना म्हणजे मला तसं म्हणायचं नाही, परंतु त्यावेळेस सुद्धा भाऊंनी पॉज घ्यावा अशी मी लहान कार्यकर्ता असलं तरी माझी स्पष्ट भूमिका होती. परंतु त्यावेळेस अचानक ते काँग्रेसचं तिकीट भाऊंना दिलं गेलं. भाऊ त्या ठिकाणी उभं राहिले. परंतु आमच्या पश्चिम भागातल्या जे नेते आहेत सविता देवीराजे भोसले त्यांनी आणि आम्ही विचार केला की कार्यकर्त्यांची कुठंतरी हानी होती. म्हणून आम्ही मोहिते पाटलांशी अकलूजमध्ये जाऊन चर्चा केली की कुठल्या माणसाला पाठिंबा दिला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे निर्देश असे दिले होते की नारायणआबा पाटील विनिंगच्या रेसमध्ये आहेत तर त्यांना आपण पाठिंबा देऊया. आणि तिथून परत माझा प्रवास नारायण पाटलांच्या गटांमध्ये झाला. नारायण पाटलांच्या गटामध्ये प्रवास झाला. 7 वर्ष मी त्यांच्याकडे होतो. परंतु मला योग्य संधी कधीच आली नाही. म्हणजे मला तालुका लेवलला उभं राहायचं आहे. म्हणजे आदरणीय भाऊंनी मला संधी दिली. परंतु मी तिथून बाहेर निघून तुमच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. मला मार्केट कमिटीच्या एका इलेक्शनला उभं राहायची संधी आली होती. तिथंही उमेदवारी नाही मिळली. अनेक त्याला काही कंगोर आहेत की मला नारायण पाटलांपासून अलिप्त व्हावं लागलं. आणि त्यामुळं मी संजय मामा शिंदेंच्या गटामध्ये आता आहे. आणि मला त्यांनी आत्ताच्या निवडणुकीमध्ये साहेब एका सर्वसामान्य माणसाला योग्य संधी दिली. मी संधीची वाट बघत होतो. शेवटच्या मिनिटापर्यंत उमेदवारी मला मिळेल का नाही अशी साशंकता होती. परंतु मी लावून धरली होती की मला ही उमेदवारी घ्यायची. मी सर्वसामान्यांची रोज कामं करतोय. तळागाळातल्या लोकांबरोबरचा माझा रोजचा संपर्क आहे. आणि मी माझ्या पार्टीकडे तसं विनंती केली होती की मला उमेदवारी तुम्ही द्या. मलाही अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेप्रमाणे संजय मामांनी मला संधी दिली. आणि संधीचं सोनं 100% तुम्हाला झालेलं दिसेल. आता तुम्ही जी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत आहात, एका बाजूला वकिली व्यवसाय आहे, दुसऱ्या बाजूला राजकारण आहे, आणखी तुमचा जनसंपर्क पण खूप आहे, व्यक्तिगत स्थिती वगैरे इतर पण आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही या पुढचं कशा पद्धतीचं वेळेचं नियोजन करणार आहे तुम्ही? साहेब मला घरातून खरं तर राजकारणाला फार विरोध होतो. कारण घरचा प्रपंच बघायच्या ऐवजी तुम्ही जास्त ह्याच्यामध्येच इन्क्लूड होता. लोकांची दररोजची कामं माझे सकाळपासून माझ्याकडं गर्दी असते साहेब. फार म्हणजे लोकांच्या किरकोळ अडचणी असतात. कोणाचं रेशन कार्डचं काम असतं, कोणाचं संजय गांधी निराधारच्या संदर्भातलं असतात, कोणाच्या आणखीन बऱ्याच प्रकारच्या अडीअडचणी लोकांच्या की त्या अडचणी कधी न संपणाऱ्या अडचणी असतात. कोणाचे काहीतरी वाद मिटवायचे असतात आणि ती लोक अपेक्षेने माझ्यापर्यंत येतात. एक वकील म्हणून येतात किंवा समाजामध्ये हा माणूस बाबा कुठेतरी आपलं चांगलं काहीतरी करतोय ह्या भावनेने लोक माझ्याकडे येतात आणि त्यांची सोडवणूक मी 100% करतो. आणि त्यामुळं भविष्यामध्ये काम करताना मला जी माझ्या भागामध्ये काही विकासात्मक गोष्टी करायच्या आहेत त्याच्या संदर्भातला आराखडा माझ्या डोक्यामध्ये आहे साहेब. आणि ज्या ह्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात मी एक चार्ट केला आहे की आता उद्या पंचायत समितीमध्ये आपण आलो आहे तर एक आदर्श पंचायत समिती सदस्य कसा असावा, त्याचं काम काय असावं, तर ते दाखवून देण्यासाठी मी माझं स्वतःचं मी एक चार्ट तयार केला आहे. त्याच्यामध्ये मी आता प्रत्येक गावचा जे सरपंच आहेत ते कुठल्या पार्टीचे असू द्या, आता मी निवडून आलो आहे तर त्या प्रत्येक गावचा सरपंच असेल त्या ठिकाणचे जे प्रभावी कार्यकर्ते आहेत त्या लोकांची मी मिटिंग घेणार आहे त्या गावात जाऊन. आणि त्या गावामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना आत्तापर्यंत कोणाला मिळाल्यात कोणाला नाही मिळाल्यात त्या संदर्भातली सगळी माहिती संकलित करणार आहे. दुसरी गोष्ट त्या गावामध्ये सार्वजनिक स्वरूपाचे म्हणजे रस्ते असतील किंवा त्या गावातले पुनर्वसनाची गावं आहेत आमच्याकडं तर त्या गावामध्ये रिहॅबिलिटेशनमध्ये कुठल्या अडीअडचणी आणखीन आहेत, कुठं स्मशानभूमी नाही, कुठं गटर योजना नाहीत, तर त्या सगळ्या अडीअडचणी समजावून घेऊन त्याला प्रायोरिटीनी पहिल्या सगळ्यात अगोदर त्या गावात प्रायोरिटी बाबा रस्त्याची अडचण आहे तर ते रस्ता पहिल्यांदा झाला पाहिजे.
तर तो कुठल्या माध्यमातून करता येईल. फक्त पंचायत समितीच्या योजना नाहीत तर जिल्हा परिषदच्या निधीचा नाही विषय, तर हा आपण एखाद्या मंत्र्यांकडे गेलो, त्यांना जर व्यवस्थित तो विषय समजून सांगितला, माझ्या मतदारसंघामध्ये अशा अशा अडचणी आहेत, तर तशीसुद्धा कामं मला खेचून आणायची आहेत आणि तशा प्रकारची वाटचाल माझी राहणार आहे. मी 100% पंचायत समिती सदस्याची जी कामं आहेत त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा कामं त्या ठिकाणी मी करणार आहे आणि प्रायोरिटी वर्क प्रत्येक गावातलं घेऊन त्यानुसार मी वाटचाल करणार आहे. आपण एक उच्च शिक्षित पंचायत समिती सदस्य आहात आणि सगळ्या या जे काही घडणाऱ्या घडामोडीमध्ये आपला सहयोग असतो असं आमचं मत आहे. अजून काय सभापती उपसभापती अशा निवडी काही झालेल्या नाही आहेत, तर तुम्ही काय सांगाल, कसं कोण सभापती होऊ शकेल, उपसभापती कोण होईल, कसे असेल तुमचं निवडणुकीचा पुढचा फॉर्म्युला कसा असेल? आता सध्या जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं सर, तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात जास्त 38 जागा घेऊन भाजप सगळ्यात सर्वश्रेष्ठ पक्ष ठरलेला आहे आणि त्यांना मला वाटतं की जिल्हा परिषदमधली सत्ता स्थापन करायला त्यांना कोणाची काय आलांची गरज नाही आहे. राष्ट्रवादीच्या पण 11 जागा आल्यात, परंतु त्या ठिकाणी मला वाटतं की ह्या राष्ट्रवादी पक्ष असू दे किंवा भाजप पक्ष असू दे, जिल्ह्यामधलं राजकारण जर पाहिलं तर त्यामध्ये संजय मामा शिंदे साहेब राष्ट्रवादीचे आहेत, परंतु बबनदादा शिंदेचे चिरंजीव जे आहेत ते भाजपमध्ये आहेत. मग त्या भाजपच्या जागा आणि राष्ट्रवादीच्या जागा किंवा आता जर परिस्थिती जर बघितली तर अभिजित पाटील जे आहेत ते आमदार तुतारीवर आहेत, परंतु त्यांच्या काही जागा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्यात. जिल्ह्यातलं आपण जर अक्कलकोटचा भाग बघितला तर तिथं BJPचे सीट जास्त निवडून आले, तिथं सचिन कल्याण शेट्टींचं काम आहे. अनेक बाकीचे म्हणजे बरेच लोक जे आहेत जे जुने काँग्रेसचे होते, म्हणजे दिलीपराव मानेंसारखे आहेत नेते की जे भाजपमध्ये गेले, तिथं त्यांच्या जागा काही निवडून आलेत. नंतर आपण इकडं बार्शीचा जर भाग बघितला, राजाभाऊ राऊतांनी पूर्णपणे म्हणजे त्यांचं टोटल भाजपमय करून टाकलं. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की जिल्हा परिषदला अध्यक्ष तर भाजपचाच होणार आहे. कोण कुठल्या तालुक्यातला होईल, मला असं वाटतं की म्हणजे आपल्या तालुक्यातनं पण मताधिक्य घेऊन भाजपमधून गणेश चिवटेंच्या मिसेस निवडून आल्यात, अश्विनीताई. आदरणीय बागल गटाच्या नेत्या आपल्या भाजपच्या नेत्या आहेत, त्या राष्ट्रीय लेवलला पण काम करत आहेत चांगलं, भाजपमध्ये ते प्रभावी सध्या काम करत आहेत. त्या पण दावेदार असू शकतात, म्हणजे आता ते दाखले कोणाकडे आहेत नाहीत माहीत नाही, परंतु त्या पण दावेदार असू शकतात. आता ती भाजपची स्ट्रॅटर्जी जी आहे त्याच्यानुसार करमाळा तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी ह्या दोघांची युती झाली, म्हणजे बागल गट आणि शिंदे गटाची युती झाली. ह्या युतीमधून मेजॉरिटी झाली, 8 जण निवडून आलेत. आता त्याच्यामध्ये जर समजा मला असं म्हणायचं की जर समजा भाजपला वरती संधी चांगल्या प्रकारे मिळाली आपल्या करमाळा तालुक्यातल्या, तर ते विचार करतील स्थानिक लेवलला कोणाला राष्ट्रवादीला पहिल्यांदा संधी द्यायची का भाजपला संधी द्यायची. पण त्याच्यातून मला असं वाटतं की योग्य माणसाला त्या ठिकाणी संधी दिली जाईल. OBC महिलेचं आरक्षण सभापतीपदासाठी आहे आणि मला वाटतं भाजपमधनं निवडून आलेल्या वीटच्या ढेरेताई आहेत आणि आमचे मित्र नितीन तकीक म्हणून आहेत, त्यांच्याकडे पण काहीतरी OBC दाखला आहे, त्यामुळं त्यांच्यामधून पण कोणी होऊ शकतं, शक्यता शेवटी आहेत सगळ्या. परंतु जे निवडून आलेले लोक आहेत ते सगळे चांगले लोक निवडून आलेत, पंचायत समितीला प्रभावीपणे काम करतील असे लोक निवडून आलेत. आणि राष्ट्रवादीला जर समजा उद्या सभापतीपद मिळालं तर उपसभापतीपद हे नक्की भाजपला जाईल आणि जर भाजपला सभापतीपद पहिल्यांदा मिळालं तर उपसभापतीपद हे राष्ट्रवादीला मिळेल. आणि आम्ही आनंदित आहे, कोणाला जरी सभापतीपद उपसभापतीपद मिळालं तरी आम्ही तिथं काम करण्यासाठी आलोय आणि आम्ही काम करून दाखवणार आहे. उपसभापती पदाचे आपण पण दावेदार आहात आणि साधारणतः 5 वर्ष ठरलेले आहेत, तर काय असं 1-1 वर्ष उपसभापतीपद वगैरे असं देण्याची काय आहे का चर्चा किंवा कसं नियोजन आहे सर्वांना संधी मिळण्यासाठी? मला तसंच वाटतं, कारण नेते मंडळींवरती प्रेशर असतं की प्रत्येकाला कुठंतरी संधी दिली पाहिजेत आणि प्रत्येक निवडून आलेल्या माणसाला वाटतं की मला ते पद मिळलं पाहिजे. आता आपल्याला फक्त पंचायत समिती सदस्यपद जरी मिळालं तरी मला त्या सभागृहामध्ये जायला संधी मिळाली, त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. उद्या हे सभापतीपद उपसभापतीपद जरी कुणाला मिळालं किंवा समजा माझ्याकडे जरी आलं तरी त्या पदावर पण मला तेच काम करायचं आहे आणि सदस्य म्हणून पण तेच काम करायचं आहे. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये एक प्रभावीपणे काम करायचं आहे.
पंचायत समितीमध्ये जे काही सर्वसामान्यांसाठी आपल्याला जास्तीत जास्त कामं करता येतील किंवा वरून जास्तीत जास्त निधी कसा करमाळा तालुक्याला आणता येईल, हे सगळं कोऑर्डिनेशन करून, म्हणजे आता आपण राजकारण जर बघितलं साहेब, तर कालची जर निवडणूक बघितली तर त्या निवडणुकीमध्ये म्हणजे भाजप राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा बागलगट आणि शिंदेमामांचा गट एकत्र आला आहे. ह्याच्यामध्ये पाठिंब्याला आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे तालुक्यातलं जेवढं शिंदेमामांचा आणि बागलगट आहे त्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे तिथं जगताप गटाच्या कार्यकर्त्यांचं पण तिथं त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन झालं पाहिजे, समन्वय साधला पाहिजेत. ही फार मोठी जबाबदारी, नवीन जे निवडून आलेत लोक त्यांच्यावर मग फार मोठी जबाबदारी, की ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे, ज्यांनी निवडून जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केलेत, त्या सगळ्यांचं समाधान कसं होईल ह्या पद्धतीने आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे आणि तसं कोऑर्डिनेशन ठेवूनच आपल्याला वाटचाल करायची. वकील साहेब, आपण निश्चितच प्रकारे खूप चांगल्या पद्धतीची माहिती दिली. आपण इथं आलात, भविष्यातल्या योजना मांडल्या, कसं काम करायचं हे सांगितलं. तुमच्या पुढच्या वाटचालीला विशेषतः तुम्हाला जरी इच्छा नसली, अपेक्षा नसली, तरीसुद्धा वरचं पद, उपसभापती पद आपल्याला मिळावं आणि आपल्या हातून अधिक कामं व्हावीत अशा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुमची नेहमीच प्रेरणा आमच्या पाठीशी आहे. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत. धन्यवाद सर. थँक्यू.